इचलकरंजी शहरात घरासमोर लावलेला टेम्पो चोरीला, अतुल भिताडेंचा टेम्पो चोरीला गेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। शहापूर पोलिसात गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील वडूज शहरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत 5 बंद घरांसह एक अंगणवाडी फोडली। यात एका घरातील 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15,000 रुपयांची रोख रक्कम नंपास। मेकर तालुक्यातील चायगाव शिवारात आकाशातून पडलं साऊथ कोरियन यंत्र। फुग्याला बांधलेलं हे यंत्र, त्यावर लिहिलेल्या मजकुरावरून कोरियन हवामान खात्याचं असल्याचं कळतंय। या संदर्भात प्रशासनाला कळवण्यात आलंय। जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळदी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पाम तेलाचा टँकर उलटला। टँकरमधील तेल मोठ्या प्रमाणावर महामार्गावर सांडलं। तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची भांडे घेऊन गर्दी। कल्याण पनवेल लोकल सुरू करण्याची स्थानिकांची मागणी। कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंग भुल्लर यांच्यासह स्थानिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची भेट घेत दिलं निवेदन। कोल्हापूरमध्ये बेशिस्त ऊस वाहतुकीचा, वाहन चालक आणि पादचाऱ्यांना धोका। ओव्हरलोड ऊसानं भरलेलं वाहन कलंडण्याची भीती। परभणीच्या बाजारपेठेत भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण। टोमॅटो 10 रुपये प्रति किलो तर मेथीची भाजी 5 रुपये जुडी। ग्राहकांच्या खिशाला दिलासा। सेलू तालुक्यात रब्बी हंगामात 20,000 हेक्टरवर पिकांची लागवड। हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड। वर्ध्याच्या गिरड शिवारात तपकिरी रंगाच्या कपाशीची लागवड। 5 शेतकऱ्यांकडे प्रायोगिक तत्वावर लागवड। शेतकरी केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रयोग। जळगाव जिल्ह्यात विद्यापार आयडी तयार करण्याचं प्रमाण अजूनही 78.72%वर। काम प्रलंबित असणाऱ्या अमळनेर तालुक्यातील 46 शाळांना गटशिक्षणाधिकारी यांनी बजावल्या नोटीस। भंडाऱ्यात सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धाड। 5 व्यावसायिकांकडून 1,60,000 रुपयांची तंबाखू पान आणि मसाला जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नांदेड पोलिसांच्या वतीनं जिल्ह्यातील आरोपींसाठी कायदेविषयक शिबिर। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घेतली रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती। 2 पेक्षा अधिक गुन्हे असल्यास तडीपारीची कारवाई करणार। राजगुरुनगर अत्याचार प्रकरणी राधानगरी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा। महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोसावी समाजातील महिला आक्रमक। सातारा जिल्ह्यातल्या लिंबमध्ये बाबाराजे केसरी बैलगाडा शर्यतीत 450 बैलगाड्यांचा सहभाग। या बैलगाडा शर्यतीत वाघोलीतील बापूसाहेब भाडळे यांची बैलजोडी प्रथम।